दर्शकांनो, जय भीम, नमोबुद्धाय. आपण बघत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचं हे थेट प्रसारण चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवरून. दर्शकांनो, आज 16 ऑक्टोबर हा चंद्रपूरचा इतिहासातील सोनेरी दिवस आहे. कारण या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2.5-3 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर 2 दिवसांनी 16 ऑक्टोबरला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये 3 लाख लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. आणि म्हणूनच तेव्हापासून सलग 69वा आज आपण अनुप्रवर्तन दिन साजरा करत आहोत. आपण बघू शकता लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. सकाळपासून ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जी लाईन लागलेली आहे आपण बघू शकता. दूरदूरून लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. काकू, जय भीम. जय भीम. कुठून आले आहेत तुम्ही? बल्लाच्या बामणी. कधीपासून येत आहे इथे? कालपासूनच आलो इथं. कसं वाटते इथं आल्यानंतर? छान वाटते. छान वाटते. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर छान वाटते असं इथल्या महिला सांगत आहेत. आपण प्रतिक्रिया घेत. काकू, जय भीम. जय भीम. कुठून आले आहेत आपण? भद्रावतीवर. भद्रावतीतून आले. कधीपासून इथे येत आहेत आपण? आता 25-30 वर्षापासून. असं कसं वाटते इथं आल्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन? छान वाटते. छान वाटते. काय सांगू इच्छिता बाबासाहेबांबद्दल तुम्ही? का सांगू? ही पण आपण बघू शकता. ही लाईन आला. मॅडम, जय भीम. जय भीम. कुठून आले आहेत आपण? आम्ही गुगूस. काय गुगूस. काय नाव आहे आपलं? अमृता ठणके. कसं वाटते इथं आल्यानंतर? छान. बरोबर. जय भीम. मी राहते बामणवाड्याला आणि माझं नाव आहे माया बोधराज वाघमारे. मी आपल्या बुद्धविहार आली आहे चंद्रपूरला आणि मला खूप आनंद वाटत आहे आल्याबद्दल. कधीपासून येत आहे इथे? मी भरपूर वर्षापासून येत आहे. बरं काकू, आपलं बुद्धगयेचं जे महाबोधी महाविहार आहे यासाठी आंदोलन सुरू आहे, ते आपल्या ताब्यात मिळालं पाहिजे म्हणून काय वाटते तुम्हाला? मिळालं पाहिजे. मला बी तर खूप मनापासून इच्छा आहे का झालं पाहिजे ना आपलं. ते आंदोलन केलं तर तुम्ही याल का? हा ना, येऊ ना. आमच्या छोट्या अनुयाला बरं. जय भीम बोलून द्या. जय भीम करा. जय भीम. काही कुठून आले आता? आम्ही गुगूसवर. काय वाटतं इथं आल्यानंतर? तुम्ही बाळ घेऊन आलेले आहे. बाळ माझं आहे. असं वाटतं की बाबासाहेब इथेच आजच धम्मदीक्षा दिलेली आहे. आम्हाला हेच वाटतं. आणि बाबासाहेब प्रत्येक कणाकणात, प्रत्येक मातीत आमच्या हृदयात बाबासाहेब आहे. जय भीम. काय वाटते तुम्हाला? बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, काय गरज पडली बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारायची? मानव जातीचा उद्धार करायसाठी बाबासाहेबांनी 1956ला सगळ्याजण धर्मांतर केलं. म्हणजे आपण पहिले माणूस म्हणून जगू इच्छित नव्हतो का? माणूस पण जगू इच्छित होतं, पण वागणूकच जनावराची होती ना. आपल्याला जनावराची वागणूक होती. माणसाचा माणुसकीला जाण करून दिली बाबासाहेबांनी, म्हणून धर्म स्वीकार केला. जय भीम. माणूस म्हणून जगण्याचा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून आपल्याला हा अधिकार दिला. त्यामुळेच बौद्ध धर्म स्वीकारला असं नागरिक सांगत आहेत. दर्शकांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मनुष्य केवळ भाकरीवर जगत नसून त्याला मन आहे आणि मनाचं खाद्य विचार आहे. आणि आपण आता बघू शकता आपल्या मागे पुस्तकांचा स्टॉल लागलेला आहे. अनेक लोक या ठिकाणून बाबासाहेबांनी जे विचार दिलेले आहेत ते पुस्तकरूपी पुस्तक इथून घेऊन जाऊन बाबासाहेबांचे जे विचार आहे ते जनमानसात पोहोचवण्याकरिता पुस्तकाचं वाचन करत असतात. कोट्यावधी रुपयांचे पुस्तकं खरेदी करत असतात. या ठिकाणी आपल्यासोबत आहे जय भीम साहेब. जय भीम. कुठून आहात आपण? मी राजुरावरून. अच्छा. काय सांगाल, आज आपण चंद्रपूरला 69वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करतो. काय सांगाल या दिनाबद्दल? हे आपल्या समाजामध्ये जे बाबासाहेबांनी जे क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीच्या बाबासाहेबांना जे आपण स्मरण करण्यासाठी इथं आले पाहिजे प्रत्येक वर्षी. आणि हे आपल्या लाईफमध्ये चेंज करण्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. आपण इकडे येतो, त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्पिरेशन मिळते. काय वाटते साहेब, बाबासाहेबांनी ही जी ऐतिहासिक धम्मक्रांती केलेली आहे, अनेक क्रांत्या जगामध्ये झालेल्या आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केलेली आहे ही रक्ताचा एकही थेंब न सांडविता केलेली धम्मक्रांती, हे जगातली ऐतिहासिक धम्मक्रांती समजल्या जाते. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यामागील काय त्यांचा हेतू होता? बाबासाहेब, आपला समाज पिढ्यानं पिढ्या असा मागासलेला, पिचलेला, दबलेला होता. त्या समाजामध्ये
समाजाला जागृत करण्याकरता बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांनी जे झेललं आहे त्यात आणि ज्या समाजातून बाबासाहेब आले होते त्यामध्ये चेंज करण्याकरता बाबासाहेबांनी जो बौद्ध धर्माचा जो स्वीकार करण्यात जी लोकांना इन्स्पायर केला ते फारच महत्त्वाचं. साहेब, महाबोधी महाविहाराच्या संदर्भात गेले 3 महिने बंद आपले धम्मगुरू जे आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे. अजूनही महाबोधी महाविहार आपल्या ताब्यामध्ये नाही आहे. काय वाटते तुम्हाला? ते आपलं ते तर भगवान बुद्धाचे आहे, ते बौद्ध धम्माच्याच आहे. तर त्यांनी ते हँडओव्हर केल्या पाहिजे बौद्ध समाजाला, समस्त बौद्ध समाजाला. आणि त्याचे मॅनेजमेंट जे आहे ते सर्व बौद्ध लोकांना मॅनेज करून हँडओव्हर केल्या पाहिजे. साहेब जय भीम. जय भीम. काय कुठून आहेत आपण? आम्ही कळंब तालुका जिल्हा यवतमाळ. अच्छा, बरं बरं बरं. काय सांगाल, कधीपासून काय येत नाही, आहे? आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी आणि दीक्षाभूमी पवित्र भूमीचं दर्शन घेण्यासाठी येतो इथून आम्ही आमच्या कळंबवरून 13 लोक आलो आहे. 13 लोक. गाडी स्पेशल गाडीमध्ये आलो आहे. तुम्ही दरवर्षी येता, हो. काय घेऊन जाता इथून दीक्षाभूमीवरून आणि समाजाला काय देता? दीक्षाभूमीवर आम्ही पुस्तकं वगैरे घेऊन जातो, मूर्त्या घेऊन जातो आणि जे धम्माचे विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल असा प्रचार प्रसार करतो आम्ही. बाबासाहेबांचे विचार लोकांनी स्वीकारावं असं नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेत आहोत. ताई जय भीम. जय भीम. जय भीम. कुठून आहेत आपण? दुर्गापूर. दुर्गापूर. काय कसं वाटतं इथे आल्यानंतर? आज 16 ऑक्टोबर आहे, धम्मचक्र मन एकदम फ्रेश झालं इथं आल्यानंतर. पण आता कलेक्टर सुट्टी जाहीर नाही केली यावेळेस, त्यामुळे थोडं नाराज पण आहोत आम्ही. अच्छा. आहे की नाही? आहे. आहे, पण आपल्या लोकांनी केली आहे. कलेक्टर सुट्टी नाही आहे जाहीर, आपल्या लोकांनी केली आहे, तिकडून नाही आहे. त्यामुळे थोडं मन नाराज आहे, बाकी काही नाही आहे. सगळं ठीक. जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही काय 22 प्रतिज्ञा शिकवता का मुलांना? हो, ते बघा ना, भरपूर सारे घेतले अच्छा, पण. पुस्तकं पण घेतले म्हणते. यस. बघू शकता आपण. तर या ठिकाणी अत्यंत मन असं स्वच्छ आणि चांगलं वाटत आहे. ज्या धर्माने आम्हाला हजारो वर्ष गुलामीत ठेवलेलं होतं, तो दिवस आमचा जो सोन्याचा दिवस आज 16 ऑक्टोंबर हा आहे. बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना 14 ऑक्टोंबर 1956ला जी दीक्षा दिली, त्याच्यानंतर 16 ऑक्टोंबर 1956ला चंद्रपूर येथे दीक्षा दिली. त्यामुळे आम्ही ज्या गुलामीच्या धर्मामध्ये होतो त्याच्यातून आता मुक्त झालो आणि असं आम्हाला वाटते की याच्यामुळेच आमच्या समाजाचा उद्धार होणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय. साहेब, आपण आपले विचार इतर लोकांनी स्वीकारले पाहिजे. आम्हाला असं वाटते आपण फार छान बोललेले आहेत. आता महाबोधी महाविहार जे आहे बुद्धगया येथील, हे बुद्धगया या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हे मिळालं पाहिजे का? हे ओरिजिनल महाबोधी महाविहार हे ओरिजिनल बुद्धिस्ट आहे. तथागत गौतम बुद्धांचं तिथे विहार आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचं राज्य, या देशामध्ये ब्राह्मणांचं राज्य असल्यामुळे ब्राह्मणांचा कब्जा त्यांनी तिथे केलेला आहे आणि विदेशातून येणारा जो पैसा आहे हा पैसा पूर्ण खाण्याचे हे सत्ताधारी लोकांनी ठरवलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या देशातील तमाम मूल निवासी बहुजन समाज जो आहे, SC ST OBC विशेषतः म्हणजे दलित समाजाने एकत्र येऊन आम्हाला या ब्राह्मणांचे ज्या ठिकाणी वर्चस्व आहे बुद्धगयेला, तिथून आम्हाला ते मुक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. जर बिहारमध्ये एक मोठं आंदोलन झालं तर तुम्ही याल का आंदोलनामध्ये? आम्ही अवश्य होऊ तिथे आंदोलन, कारण ते आमच्या प्रगतीचं, स्वातंत्र्याचं आणि आमच्या आझादीचं ते आंदोलन आहे. आज 69वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. देशभरातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लोक आज आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या या ठिकाणी आहे. माझ्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी आज विनोद खोब्रागडे साहेब आहेत. खोब्रागडे साहेब, एकूणच बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्मक्रांती केली, जगामध्ये अनेक धम्मक्रांत्या झालेल्या आहे, फ्रेंच क्रांती झालेली आहे, परंतु त्या रक्तरंजित क्रांत्या होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली ही जी धम्मक्रांती आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडविता धम्मक्रांती केलेली आहे,
या धम्मक्रांतीमागे बाबासाहेब आंबेडकरांना हा बौद्ध धम्म का स्वीकारावा लागला, काय सांगाल? नमो बुद्धाय, जय भीम. सर्वप्रथम सर्व बौद्ध अनुयायांना आणि सर्वांना 69व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी व माझ्या खोब्रागडी परिवाराकडून सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देत आहे, मंगलकामना देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमका बौद्ध धम्म का स्वीकारला हा खूप मोठा गंभीर विषय आहे. 13 ऑक्टोंबर 1935ला बाबासाहेबांनी येवल्या मुक्कामी येथे एक धर्मांतराची घोषणा केली की मी ज्या धर्मामध्ये जन्मला आलो तो माझ्या हातात नाही, पण मी या हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा केली. आणि 21 वर्ष अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की बौद्ध धम्म हा असा एकमेव धम्म आहे की हा अथांग सागराप्रमाणे हा धम्म आहे. या ज्याप्रमाणे सागरामध्ये अनेक नद्यांचे पाणी एकत्र येतात आणि जे पाणी एकत्र आल्यानंतर ते ओळखले जात नाही की हे कुठल्या नदीचं पाणी आहे, कुठल्या नाल्याचं पाणी आहे, हे ओळखले जात नाही. अशाप्रमाणे ह्या बौद्ध धम्माची बाबासाहेबांनी निवड केली आणि 14 ऑक्टोंबर 1956 रोजी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जवळपास 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची एट ए टाईम धम्मदीक्षा दिली. आणि त्यानंतर लगेच 2 दिवसांनी म्हणजे आजच्या दिवशी 16 ऑक्टोंबरला याच दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी जवळपास 3 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. ही दीक्षाभूमी ही ऊर्जाभूमी आहे, क्रांतीभूमी आहे, प्रेरणाभूमी आहे. आणि याच्यामधून जे आमचे लाखो लोक अनुयायी तुम्ही हे पाहू शकता की जे देश विदेशातून लोक येतात, अनुयायी येतात आणि इथं नतमस्तक होतात, इथून प्रेरणा घेतात. आणि ही प्रेरणा घेऊन वर्षभर ही टिकणारी प्रेरणा असते. आणि ही प्रेरणा या जे दीक्षाभूमी नागपूर आहे आणि हे दीक्षाभूमी चंद्रपूर यामधून अनुयायी घेत असतात. नागपूरला दीक्षाभूमीवर घेण्याचे कारण म्हणजे ही नागांची वस्ती असल्यामुळे तिथे बाबासाहेबांनी त्या नागपूरला दीक्षाभूमीवर इथे निवड केली होती. आणि ही चंद्रपूर दीक्षाभूमी निवड करण्याचे कारण बाजूला भद्रावती ही जी नगरी आहे ही बौद्धांची नगरी आहे, इथे अनेक लेण्या आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांनी इथे या चंद्रपूरची निवड केली. आणि इथे जे आमचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते त्यांच्या माध्यमातून या चंद्रपूर इथे सुद्धा धम्मदीक्षाचा कार्यक्रम झालेला आहे. या देशामध्ये या जगामध्ये अनेक क्रांत्या होऊन गेलेल्या आहेत. फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे, अनेक क्रांत्या झालेल्या आहेत देशामध्ये जगामध्ये आणि त्या सर्व रक्तरंजित क्रांत्या होत्या. परंतु एट ए टाईम ही जे धम्मदीक्षा बाबासाहेबांनी 5 लाख अनुयायांना नागपूरला दिली आणि जवळपास 3 लाख अनुयायांना चंद्रपूरला याच ठिकाणी 16 तारखेला आजच्या दिवशी दिली. ही अशी धम्मक्रांती आहे की रक्ताचा एक थेंब न सांडवता ही धम्मक्रांती केलेली आहे. आणि या आम्हाला या जोडीमध्ये भगवान बुद्धाच्या ज्यामध्ये दाखल केलेले आहे. आणि हा धम्म टिकवणे आणि याचा प्रचार आणि प्रसार करणे हे आमचे आज कर्तव्य आहे, काम आहे. या जगामध्ये देशामध्ये बौद्धांचा जो 2500 वर्षापूर्वीचा इतिहास होता, आज आपण बघतो जवळपास 140 देश बौद्ध देश झालेले आहे. आणि हा धम्मच असा आहे की इथे आपण सांगत नाही की तुम्ही धम्मामध्ये या किंवा धर्मामध्ये करा किंवा बाकीचे जसे मला लोभ देतात, असा हा नाही आहे. इथे तथागत बुद्धांनी स्वतः सांगितलेले आहे तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही स्वीकारा, जबरदस्ती कुणाला करू नका. आणि जबरदस्ती नसल्यामुळे ह्या धम्माची बाबासाहेबांनी निवड केली. 21 वर्ष धम्माचा अभ्यास केला. बाबासाहेबांनाही जेव्हा 13 ऑक्टोबर 1956ला जेव्हा धर्मांतराची घोषणा केली की मी हिंदू धर्मात जरी जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही, ही घोषणा केल्यानंतर अनेक धर्मांचे लोक बाबासाहेबांकडे आले की आमचा धर्म स्वीकारा. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा धर्म का निवडला? कसं आहे, ज्या अर्थी बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला येवला मुक्कामी जेव्हा बौद्ध धर्माची म्हणजे मी धर्मांतर करणार अशी घोषणा केल्यानंतर 21 दिवस अभ्यास केल्यानंतर जेव्हा घोषणा 21 वर्ष अभ्यास केल्यानंतर जेव्हा अनेक धर्माचे लोक जेव्हा बाबासाहेबाला मिळाले, शीख धर्माचे अनुयायी आले, मुस्लिमांचे अनुयायी आले, त्यांनी प्रलोभन दिलं. परंतु बाबासाहेबांनी हा बौद्ध धम्म असा एकमेव धम्म आहे की या धम्मामध्ये हे समतेचा धम्म आहे, ममतेचा धम्म आहे, समता स्वातंत्र्य बंधुत्व याच्यामध्ये आहे. आणि या धम्मामध्ये अनेक धर्माचे लोक आले तरी इथे कुठल्या धर्माचा आहे हे ओळखल्या जात नाही. बाकीच्या धर्मामध्ये त्यांचे जे वेशभूषा आहे त्याच्यामध्ये ओळखल्या जातं की हे मुस्लिम आहेत. शीखांच्या ह्याच्यामध्ये ओळखल्या जातात
ते शीख धर्माचे आहेत, परंतु या धर्मामध्ये हा बौद्ध धर्म असा एकमेव आहे की हा शांतीच्या करुणेच्या ममतेच्या हा धम्म असल्यामुळे आणि बाबासाहेबांनी हा पूर्ण स्टडी करून 21 वर्ष अभ्यास केल्यानंतर हा बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि याचा प्रचार आणि प्रसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा जपानमध्ये केलेले आहे की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. याचे कारण प्रचार आणि प्रसार म्हणजे हा असा एकमेव धम्म आहे की हा म्हणजे तथागत बुद्धाला बाबासाहेबांनी पूर्ण ज्या केळुस्कर गुरुजीने जे 4थ्या वर्गामध्ये प्रथम आल्यामुळे त्यांना जे सत्कार करण्यात आला ते पुस्तक अभ्यास करून जे बाबासाहेबांनी या धम्मांची निवड केली आणि म्हणून हा शांतीचा धम्म असल्यामुळे आणि जगामध्ये आज 140 देशामध्ये हा धम्म पसरल्यामुळे बाबासाहेबांनी या धम्माची निवड केली आणि तुम्हा आम्हाला या धम्माच्या मध्ये टाकलेले आहे. आज आपण बघतो जेव्हा तज्ज्ञ भंतेजी हा जर बौद्ध धम्म प्रसारित आज करण्याची गरज जी आहे तर याच्यामध्ये तज्ज्ञ भंतेजीची आवश्यकता आहे, तज्ज्ञ प्रबोधनकाराची आवश्यकता आहे. कारण हा धम्म किती मोठा आहे आणि श्रेष्ठ आहे. कारण बाकीच्या धम्मामध्ये जर आपण बघितलं तर तिथले जे मुस्लिमांच्या याच्यामध्ये आहेत पैगंबरांनी आपल्या स्वतःला देव मानलेले आहे. दुसऱ्या हिंदू धर्मामध्ये म्हटलं तर त्यांनी स्वतःला देव मानलेले आहे, परंतु या धम्मामध्ये भगवान बुद्धाने स्वतः आपल्याला कधी देव मानलेले नाही आहे आणि कधी त्यांनी मानूही नका म्हटलेले आहे. तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा धम्म दिलेला आहे आणि तुम्हाला पटेल तरच स्वीकारा असे त्या याच्यामध्ये असल्यामुळे ह्या सगळा स्टडी करून अभ्यास करून बाबासाहेबांनी हा धम्म दिलेला आहे. परंतु याचा जो प्रचार प्रसार आज व्हायला पाहिजे ते पाहिजे त्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. बौद्ध लोक म्हणून आपण म्हणतो, सर्व लाखो लोक आज येतात, परंतु बौद्ध धम्म म्हणून आपण स्वतः म्हणजे नोंदणी करायला पाहिजे अशी होत नाही. कारण आज आपण जर नोंदणी बघितलं तर बौद्धांची नोंदणी कमी आहे. त्यामुळे आज आमच्या बौद्ध धम्मावर बौद्ध लोकांवर जो अन्याय अत्याचार होत आहे ते याचं कारण आपण एक संघ नसल्यामुळे आणि हे जर बौद्ध धर्म एक संघ जर असता किंवा राहिला पाहिजे तर एखाद्या बौद्धावर जर अन्याय झाला तर आज आपण बघतोय जापान, श्रीलंका, थायलंड हे जे मोठे मोठे बुद्धिस्ट देश आहेत या देशामध्ये एक मेसेज जातो की अमक्या भारतावर या जिल्ह्यामध्ये बौद्धावर अन्याय झाला तर ते समाजसुद्धा तिथले लोक अनुयायी उठतात, पेटून उठतात आणि आपल्याला जे मदत करतात. आज कितीतरी मदत जापान चांगला देश भारताला मदत करत आहे. इथले आमचे प्रधानमंत्रीसुद्धा बाहेर देशात जातात तर मी बुद्धाच्या देशातून आलो असं सांगतात. मात्र तिथून जो निधी येते तो निधी इथं आल्यानंतर इथं गैरवापर करतात आणि ते मंदिर बाकीच्या यांना ते वाटप करतात. हे साहेब, खूप माझा मोठी एक प्रश्न आहे तुम्हाला की ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली असं बुद्धगयेतील महाबोधी महाविहार जे आहे अनेक वर्षापासून ते मुक्त व्हावं, बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी आंदोलन सुरू आहे. भंते अनागारिक धम्मपालजी असो किंवा भंते सुरेश ससाई असो यांच्या नेतृत्वात देखील आंदोलनं झालेली आहे, परंतु सरकार याकडे लक्ष देत नाही. हा लढा लढण्या कशा पद्धतीनं हे मुक्त झालं पाहिजे महाबोधी विहार, याबद्दल आपलं काय मत आहे? कसं आहे, ज्या अर्थी 6 जुलै 1949 रोजी एक टेम्पल ॲक्ट बनलं गेलं आहे आणि ते टेम्पल ॲक्ट हा जेव्हा संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950मध्ये तेव्हा भारतीय संविधानातील आर्टिकल 13 नुसार हे ॲटोमॅटिक ॲक्ट रद्द झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आणि असे असताना तिथं आज ज्याप्रमाणे मुस्लिमांचे मंदिर जे मस्जिद आहे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, हिंदूचे मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, शीखांचे गुरुद्वार त्यांच्या ताब्यामध्ये आहेत, मग बौद्धांचे आपलं महाबोधी महाविहार जिथं ज्ञान प्राप्त झालं ते आज आपल्या ताब्यात का नाही आहे? हा खूप मोठा गंभीर विषय आहे. आज पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतामध्ये याच्यावर चर्चा चालू आहे, आंदोलन चालू आहे, मोर्चे चालू आहे. आमचे विनयचार्य भंतेजीसुद्धा जेलमध्ये गेलेले आहे आणि यामध्ये जेव्हा मी अभ्यास केल्यानंतर स्टडी केल्यानंतर तो कायदा इतका बोगस कायदा बनलेला आहे की तिथे जे 9 सदस्य आहे, 4 जे सदस्य आहेत ते हिंदू आहेत, 4 बौद्ध आहेत आणि तिथला जो कलेक्टर आहे तो तिथला अध्यक्ष राहणार, तो सुद्धा हिंदू राहणार असा तो कायदा बनला आहे. त्यामध्ये पुन्हा सेक्शन 4मध्ये तरतूद केलेली आहे की कुठलाही निधी येऊ, कुठलाही त्याचा विकास हो, 4 लोक जरी तिथं असेल तरी ते 4 लोकांनी जर ठराव पारित केलं तरी तो ठराव पारित होऊ शकतो. म्हणजे तिथं बौद्धांचे नेमणूक केले असताना त्यांना कुठलाही अधिकार दिलेला नाही आहे. आणि आता 2013मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये एक लेटेस्ट सुधारणा करण्यात आली. तिथं दिलं आहे की कलेक्टर कुठलाही असला तरी चालतो,
ही एक सुधारणा केली आहे. परंतु ते तर कलेक्टर नेणे हे शासनाचं काम असते. तो आपल्या समाजाचा कलेक्टर तिथं पाठवणार याची काही गॅरंटी नसते. आणि आजही आपण बघतो की बुद्धिस्ट कलेक्टर तिथं गेलेले नाही आहे. त्यामुळे तिथला जो प्रशासन आहे यांनी ज्या प्रमाणात बाकीचे मंदिरं विहार ज्यांच्या ताब्यामध्ये आहे तसे ताब्यात द्यायला पाहिजे. यासाठी मी मागे एक पिटिशनसुद्धा दाखल केले होतो. तिथल्या मुख्यमंत्री नितीश कुमार, तिथले जे सेक्रेटरी आहेत त्यागराजन, तिथले कलेक्टर यांच्यासुद्धा मी मागणी केलं होतं. असे आवाहनसुद्धा केलं होतं की प्रत्येक महाराष्ट्रात भारतामध्ये यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. कारण जर विहार आपल्या ताब्यात देत नसेल तर एक जन आंदोलन झालं पाहिजे. आणि अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन छोटे छोटे न करता मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन झालं पाहिजे अशी मी येणार का जन आंदोलन झालं तर? बिलकुल मी येणार आहे. कारण मी मागणीसुद्धा केलेली आहे, मी पिटिशनसुद्धा दाखल केलेली आहे. आणि महाराष्ट्रातली भारतातली पहिली फौजदारी पिटिशन माझी आहे की जे मी सरकारला सुद्धा लिहिलेलं आहे, पत्र लिहिलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. आणि मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बाकीचे मंदिरं हिंदूच्या ताब्यात आहेत, ज्याप्रमाणे गुरुद्वार शिखांच्या ताब्यात आहे, जैनांच्या ताब्यामध्ये त्यांचे मंदिर आहेत, मुस्लिमांच्या ताब्यामध्ये त्यांचे मंदिर आहेत, तसे आणि बौद्ध महाबोधी महाविहारसुद्धा आपल्या ताब्यामध्ये देण्यात यावे ही सुद्धा मागणी केलेली आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग केलेली आहे. ड्राफ्टिंग करून प्रशासनाला कळवलेले आहे. आणि एक पुन्हा महत्त्वाचा, जेवढा महाबोधी महाविहार हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे तसाच प्रश्न एक दीक्षाभूमीचा सुद्धा गंभीर आहे. कारण 70 वर्षापासून नागपूरची दीक्षाभूमी ही आजही आपल्या ताब्यामध्ये नाही. म्हणजे दीक्षाभूमी हे नावान नाही आहे. शासन प्रशासन करोडो रुपयाचा निधी देते, परंतु दीक्षाभूमी आजही नावान नाही आहे. 2021मध्ये तिथल्या शासन प्रशासनाने झुडपी जंगल त्या स्तूपाला दाखवलेले आहे. झुडपी जंगल दाखवून तिथे ज्याप्रमाणे पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या नावाने सातबारा तयार होतो 2021मध्ये, तर दीक्षाभूमी नावाने सातबारा का तयार झाला नाही त्याची सुद्धा मी पिटिशन दाखल केली आहे. चंद्रपूरचे ज्या ठिकाणी आपण या दीक्षाभूमीवर हजर आहोत, उपस्थित आहोत, ही दीक्षाभूमीसुद्धा 70 वर्षापासून आपल्या नावाने आहे. बाजूलाच जे एक कॉलेज आहे जनता कॉलेज, तिथले आमदार जे होते जीवतोडे यांनी 100 एकर जवळपास जमीन याच जमिनीपैकी आपल्या नावाने केलेली आहे. 2021मध्ये तो सातबारा नावाने झालेला आहे. आणि आजही दीक्षाभूमी ही सुद्धा आपल्या नावाने नाही आहे. आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. मी अनेक वेळा मोर्चे आंदोलन यांना हे प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेले आहे. आता या ठिकाणावरून आपण काय संदेश देऊ? शेवटला प्रश्न आहे मला, थोडक्यात काय संदेश देऊ इच्छिता इथे येणाऱ्या धम्मबांधवांना? मी इथल्या येणाऱ्या धम्मबांधवांना लाड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की नागपूरच्या दीक्षाभूमी आणि याही दीक्षाभूमी जे लाखो लोक अनुयायी जे येतात त्यांनी इथल्या शासन प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे की 70 वर्षापासून दीक्षाभूमी आपल्या नावाने का होत नाही आहे, का करत नाही आहे, कुठे अडथळे येतात. जर शासन दीक्षाभूमीच्या नावाने करोडो रुपयाचा निधी देतो. आणि मी जेव्हा मागणी केलं दीक्षाभूमीच्या संदर्भात, तर शासनाने मला पत्र लिहिलं आहे की तुम्हाला दीक्षाभूमी नावाने पाहिजे असेल तर शासनाचं पत्र आणा. मग शासन जर पत्र देत दीक्षाभूमीच्या नावाने निधी करोडो रुपये देत असेल तर मग दीक्षाभूमी नावाने का होत नाही? हे जे कॉलेज आहे, या कॉलेज हे सामान्य जनतेसाठी अनुयायासाठी खुले करायला पाहिजे. इथे राहण्यासाठी जे देश विदेशातून लोक येतात त्यांच्यासाठी पाहिजे. हे कॉलेजसुद्धा मोकळं करून इथल्या कॉलेज प्रशासनाला जे प्राध्यापक लोकांना लाख 2-2, 3-3 लाख रुपये पेमेंट आहे, या लोकांनी बाहेर एक जागा घेऊन तिथे कॉलेज स्थापन करून तिथे राहायला पाहिजे. आणि हे सर्व बौद्ध अनुयायासाठी खुले करायला पाहिजे. आणि इथलंही आणि नागपूरच्या सुद्धा हे कॉलेज जनतेसाठी खुलं करायला पाहिजे. आणि इथून येणाऱ्या सर्व आमचे जे अनुयायी आहे, बौद्ध अनुयायी, यांनी हा संदेश घेऊन हा प्रशासनाला इथल्या जे सोसायटीचे आहे, मेमोरियल सोसायटीचे पदाधिकारी यांना जाब विचारायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण घराची नोंद 8-15 दिवसामध्ये नावाने सातबारा करतो, शेती विकत घेतल्यानंतर सातबारा नावाने करतो, दीक्षाभूमी चंद्रपूर आणि नागपूर नावाने आजपर्यंत का झाली नाही हा प्रश्न इथल्या शासन प्रशासनाला जे सोसायटीचे मेमोरियल सोसायटीचे पदाधिकारी यांना विचारायला पाहिजे. आणि इथून एक प्रेरणा घेऊन या दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी असल्यामुळे, ऊर्जाभूमी असल्यामुळे, क्रांतिभूमी असल्यामुळे, ही जे वर्षभर आमची ऊर्जा टिकवून राहणारी असल्यामुळे इथून ऊर्जा घेऊन आपण बौद्ध धम्म कसा वाढीस येईल, कसा मोठ्या प्रमाणात वाढवेल आणि हा धम्माचा प्रचार आणि प्रसार जो काही मागील दिवसापासून विलुप्त झाला होता, जे पुष्पमित्र शुंगाच्या काळापासून, त्यानंतर बाबासाहेबांनी हे धम्म क्रांती केल्यानंतर पुन्हा 70 वर्षामध्ये ज्या प्रमाणामध्ये उफाळून आलेले आहे
त्यापेक्षा बाबासाहेबांनी पुन्हा सांगितलेले आहे की माझं राहिलेलं काम अधुरं तुम्हाला पुढं नेत असेल तर पुढे न्या, पण मागे आणण्याचा प्रयत्न करू नका, असा संदेश बाबासाहेबांनी दिल्यामुळे हा बौद्ध धम्म जास्तीत जास्त कसा वाढेल आणि पूर्ण जनमानसापर्यंत पोहोचेल या प्रबोधनाच्या माध्यमातून, तुमच्या लाड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून आणि आता महाबोधी महाविहारचा सुद्धा प्रश्न मान्य लाड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून म्हणजे संपूर्ण देशभर ते हा प्रश्न घेत आहेत आणि याला नावही एक दिलेलं आहे का ते नाव राऊंड टेबल कॉन्फरन्स या माध्यमातून हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून कार्यक्रम राबवित आहे. त्याबद्दल मी लाड बुद्ध टी व्हीला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो, कारण ते हा प्रचार आणि प्रसार करणे आपलं मीडिया असणं आवश्यक आहे आणि हे एकमेव मीडिया आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जनजागृती करीत आहे. त्यामुळे आज तुम्ही नागपूरहून इथून येऊन दीक्षाभूमीसुद्धा हा संदेश माझे हे आमचे भंतेजी अनेक जनमान्य लोकांचे संदेश देशपर्यंत आणि सामान्य नागरिकपर्यंत पोहोचवत आहे. याबद्दल मी लाड बुद्धचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि सर्वांना पुन्हा 69व्या धम्मचक्र अनुवर्तन प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, मंगलकामना देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. महाबोधी महाविहाराचा लढा समाजाने एकजुटीने लढावा अशी मागणी आणि मनोगत या ठिकाणी खोब्रागडे साहेब यांनी केलेला आहे. माझ्यासोबत भंतेजी आहेत. भंतेजी, काय सांगाल, एकूणच बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केलेली आहे, आज 16 ऑक्टोबर आहे, काय सांगाल? आज 16 ऑक्टोबर आहे, तर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांचा धम्म बाबासाहेबांनी दिला. 22 प्रतिज्ञा देऊन बाबासाहेब म्हणतात, या बहुजन समाजाला या चंद्रपुरातून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे नारा जेव्हा उपासक वर्गाने ऐकला तर काही बाबासाहेबांच्या काळामध्ये जे काही लोक होते, शिका म्हणले तर हा शिका शब्द लोकांच्या लक्षात आला आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा हा शब्द लोकांच्या विसरून गेले लोकांनी, की संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगतात, विसरून गेले. कारण प्रत्येक गावामधून 2-2, 1-1 लोक येत होते बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी, कारण त्या काळात परिस्थिती अत्यंत गंभीर होती, समाजाकडे काहीही नव्हतं. परंतु आज समाजाकडे सर्व काही असताना आमची दीक्षाभूमी जशाचं तशी 20 वर्षापासून जशाचं तशी हे दिसते आहे. समाजात निधी हे इथले कमिटीवाले निधी, चंद्रपूर जिल्ह्यातली जे कमिटी आहे हे इथली कमिटीसुद्धा दीक्षाभूमीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो निधी येतो तर हा निधी जाता कुठं नेमकं, हा राजकारण करता दीक्षाभूमीमध्ये, परंतु चंद्रपूरची दीक्षाभूमी हे राजकारण नसून हे 22 प्रतिज्ञा समाजाला कसं अंधारातून उजेडात आणता येईल आणि कसं समाजाला संघटित करता येईल हे एकमेव स्थळ आहे. या दीक्षाभूमीवरून मी समाजाला आव्हान करतो आहे की आता आपण दीक्षाभूमीमध्ये संघटित व्हायला पाहिजे. जोपर्यंत संघटित राहू तोपर्यंत संघर्ष करू आणि संघर्ष केल्यामुळे आपल्याला न्याय मिळत असते. आपल्याला न्याय हक्काचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. पाणी प्यायचा अधिकार नव्हता, तो पाणी प्यायचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. कमरेला झाडू, गळ्यात मडकं असं लावून फिरायचं होतं. एवढी भयान परिस्थितीमधून बाबासाहेबांनी आपल्याला काढलं. या उपकाराची कोणीही जाणीव ठेवलं पाहिजे बाबासाहेबांच्या उपकाराची. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला कसं जीवन जगलं पाहिजे, कशासाठी जीवन जगलं पाहिजे, कारण या संसारामध्ये जिवंत सर्वच जगत आहेत. 4 पायवाले जगत आहे, 3 पायवाले जगत आहे, बिना पायवाले जगत आहे, 2 पायवाले जगत आहे. परंतु हे जीवन कसं जगलं पाहिजे हे भगवान बुद्धांच्या धम्मा सांगत असतात की आपण जीवन कसं जगलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला भगवंताचा धम्म दिला आणि भगवंताच्या धम्मामध्ये भगवान बुद्ध सांगतात की सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. भगवान बुद्ध म्हणतात उपासक उपासिकांना की सर्व पाप कर्मापासून अलिप्त राहा आणि पुण्यकर्माचा संचय करा. हे बुद्धाची शिकवण आहे. हे भगवान बुद्धाच्या धम्माचा
सार आहे. हा धम्मा आभाळा एवढा आहे, कारण धम्मामध्ये त्रिपिटक आहे, विनय पिटक आहे, दिग्गनिकाय आहे, खुद्दक निकाय आहे, विशुद्धी मग्ग आहे, असे अनेक ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथांचा सार, बुद्धाची शिकवण, धम्माचा सार. आपण रात्रभराची बुद्धपूजा घेत असतो, महापरित्राण पाठ असं म्हणतात. आपण 1 तासाचे बुद्धपूजा घेत असतो किंवा आपण बुद्धपूजा घेत असतो. आणि बुद्धाची शिकवण, बुद्धाच्या धम्माचा सार, निसर्ग नियम आहे. सर्व पाप कर्मापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि पुण्यकर्माचा संचय केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांना कुठं नाही कुठं वाटत होतं की आपण भगवान बुद्धांच्या धम्म मार्गावर उपासक उपासिकांना नेलं पाहिजे. परंतु उपासक उपासिका चालत असतात. परंतु अंतेजी मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस बौद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा 22 प्रतिज्ञा, एक प्रतिज्ञा मोठ्या आवाजात वाचून दाखवली होती. यामागे याचं महत्त्व काय आहे 22 प्रतिज्ञेचं? 22 प्रतिज्ञेचं महत्त्व असं आहे, या दलित शोषित समाजाला, इथल्या SC ST OBC मराठा, इथल्या प्रत्येक मनुष्य जातीसाठी 22 प्रतिज्ञा हे महत्त्वाच्या आहे. बाबासाहेब म्हणत होते, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. बाबासाहेब दुसऱ्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतात, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतेस मी मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. असं यासाठी म्हणतात की माझा समाज आजपर्यंत जखडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि यांना सर्व अंधारात आहे. परंतु या अंधारातून उजेडात कसं आणायचं हे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म म्हणजे 22 प्रतिज्ञा देऊन बुद्धाचा धम्म दिला आहे. आणि या धम्माचा सदुपयोग उपासक वर्गाने केला पाहिजे. या ठिकाणी कय्यो भिक्षुक लोक आहे, त्यांना विहार नाही आहेत, बुद्ध विहार नाही आहे. मोठी मोठी दीक्षाभूमी असेल, उपासक वर्गाच्या कामामध्ये आहे, भिक्षूंच्या अंडरमध्ये नाही आहे. आणि मला असं वाटतं की मोठे मोठे भिक्षू आहेत आणि भिक्षूच्या अंडरमध्ये दीक्षाभूमी राहायला पाहिजे. भिक्षूंनी धम्माला चालवून न्यायला पाहिजे आणि धम्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, तरच बुद्ध धम्माचा वाढ होतो. कारण भगवंताच्या काळामध्ये प्रत्येक परिवारातून एक मुलगा बौद्ध भिक्खूसाठी दान द्यायचे, प्रत्येक परिवारातून एक मुलगा बौद्ध भिक्खूसाठी दान द्यायचे. नाहीतर प्रत्येक परिवारवाले असे संकल्प करायचे, प्रत्येक गावातून संकल्प करायचे की आम्ही जे विहार बनवू भगवान बुद्धांच्या भिक्खू संघाला दान देऊ, असा संकल्प करायचे. परंतु आजच्या कंडिशनमध्ये आपण पाहत आहोत, प्रत्येक गावामध्ये स्वतःचे कोणी अध्यक्ष बनते, कोणी सचिव बनते, परंतु हे अध्यक्ष सचिव समाजाची लूट करत असतात. सर्वात प्रथम काहून मी असं बोलतो आहे, कारण हे भिक्षू आहे. भिक्षू लोक, उपासक उपासिका धम्मा प्रचार करत असतात, गावखेड्यामध्ये जातात आणि धम्माचा प्रचार प्रसार करत असतात. धम्माचा प्रचार प्रसार करत असताना त्यांना अनेक अनुभव येतात गावखेड्यातून. कारण भिक्षू जे असा व्यक्ती आहे तो प्रत्येक घरापर्यंत जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करत असतो, लोकांची मानसिकता जाणून घेतो बौद्ध भिक्षू. आणि म्हणून बौद्ध भिक्षूला प्रत्येक यांचा अनुभव असतो आणि हा अनुभव माहिती असणं हे फार आवश्यक आहे भिक्षूंना. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार वाढवण्यासाठी उपासक उपासिकांनी प्रयत्न केला पाहिजे. जे बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहेत, जे बाबासाहेबांचे 22 प्रतिज्ञाचे पालन करतात, ते 22 प्रतिज्ञाचे पालन करतात, तेच धम्माला जिवंत ठेवू शकतात. आणि धम्माला जिवंत ठेवून धम्माचा प्रचार प्रसार वाढवतात. कारण भिक्षू हा निसर्गाची शेती आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. अरण्यगत म्हणजे रुक्खमूलगतो वा शून्यागारगतो वा अरण्यगतो वा, हा भिक्षू संघ या निसर्गाचा अनुभव घेत असतो. आणि या निसर्गाचा अनुभव घेत असताना भिक्षूंना अनुभव येत असतो या निसर्गाचा. श्रोतापन्न, सगृदागामी, अनागामी आणि अरहंत पद प्राप्त करत असतात. आणि म्हणून एवढं सर्व भिक्षूंना ज्ञान प्राप्त होत असतं, तरी पण काही जे मनुवादी लोक आहे, जो की भिक्षूंना मानत नाही किंवा उपासक उपासिकांना मानत नाही किंवा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात, समाजामध्ये गटागट निर्माण करण्याचं काम करतात. आणि हे मनुवादी लोक समाजाने ओळखायला पाहिजे आणि आमची दीक्षाभूमी जशी आहे म्हणजे चांगली डेव्हलप करायला पाहिजे. समाजामध्ये आज राजनीतिक लोक या दीक्षाभूमीच्या कमिटीला पैसा जो जमा होतो हे राजनीतिक लोक वापर करतात आणि दीक्षाभूमी जशाची तशी ठेवतात.
नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये तेच प्रकरण आहे. दीक्षाभूमीला काही डेव्हलप करत नाही, जशाचं तसं दीक्षाभूमी आहे. आणि म्हणून दीक्षाभूमीची जी समिती आहे या समितीमध्ये बदलाव व्हायला पाहिजे. आणि समितीमध्ये ज्या दिवशी बदलाव होईल नक्कीच दीक्षाभूमीमध्ये सुद्धा 20 वर्षापासून जे जशाची तशी दीक्षाभूमी आहे त्याला डेव्हलप होईल. आज एवढे 70-80 कोटी करोड रुपये जमा झाले, परंतु हे गेले कुठं आहे ना. मला तर असं वाटते की हे जिल्ह्यामध्ये काय चालू आहे, हे RSS संघटना चालवत आहेत की काय असं तरी वाटते. आणि म्हणून आपण जागृत महापुरुषाचे उपासक उपासिका आहात आणि म्हणून आपण सतर्क राहायला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे. संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा नारा आपण आत्मसात केला पाहिजे. संघटित केव्हा होऊ, जेव्हा आपल्या परिवारामध्ये धम्मा जाणेल, धम्मा समजून घेईल उपासक उपासिका, तेव्हा आपण संघटित होऊ आणि संघर्ष करू. संघर्ष केव्हा करू, जेव्हा आपण संघटित होऊन संघर्ष करू, तेव्हाच आपल्याला धम्माचा सार समजेल, निसर्ग नियम समजेल. बुद्धाची शिकवण, बुद्धाच्या धम्माचा सार, निसर्ग नियम लोकांपर्यंत पोहोचेल, तेव्हाच बाबासाहेबांचा संकल्प भारत बौद्धमय व्हायचं पूर्ण होईल. कारण बाबासाहेबांच्या मनात असं विचार येत होता की भारत बौद्धमय झाला पाहिजे, असं संकल्प होता बाबासाहेबांचा. बाबासाहेबांना वाटत होतं की आता आपण आपल्या समाजाला या गुलामीच्या बंधनातून मुक्त करू. या समाजाला आपण, कारण समाजाला केवळ जातीमुळे बाबासाहेबांचा जो छळ या देशामध्ये इथल्या व्यवस्थेनं, मनुवादी व्यवस्थेने केला आणि म्हणून माझा जो छळ करण्यात आला असा माझ्या समाजावर ही वेळ येऊ नये आणि म्हणून या गुलामगिरीतून माझ्या समाजाला जर मी बाहेर काढू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी घालील, हे बाबासाहेबांचं वाक्य होतं. जी हे वाक्य होतं आणि हे वाक्य आत्मसात करत असताना बाबासाहेबांना पर्याय नव्हता. आणि मग बाबासाहेबांनी अनेक धर्मग्रंथाचा पठण केलं, बाबासाहेबांनी प्रत्येक ग्रंथ वाचून काढले, परंतु बाबासाहेबांना बुद्धाचा धम्म हा एकमेव दिसला आणि बुद्धाच्या धम्मामध्ये मार्ग मिळाला. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये मार्ग मिळाला आणि भगवान बुद्धाचा धम्म त्यांनी जाणले का दुःखमुक्तीचा मार्ग आहे. भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आणि या दुःखमुक्तीच्या मार्गावर उपासक उपासिकांनी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं जीवन 22 प्रतिज्ञाचं पालन करून आत्मसात केलं पाहिजे. दर्शकांनो, भंतेजींचं म्हणणं आहे की आपल्या समाज बांधवांनी 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे. माझ्यासोबत साहेब, जय भीम. जय भीम सर, जय भीम. साहेब, आपल्या अंगावरती जो युनिफॉर्म आहे, काय महत्त्व आहे या युनिफॉर्मचं? या युनिफॉर्मचं समता सैनिक दल म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला समाजामध्ये समता असायला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी हा समता सैनिक दल आहे. मग तो कुणावरती अत्याचार झाला तरी हा समता सैनिक दल धावून पडतो. समाजावर जिथं जिथं अत्याचार होतो तिथं आम्ही सैनिक तिथं जाऊन पडतो आणि समाजाचं निर्णय योग्य दिशेने आम्ही देत असतो. बाबासाहेबांचे हे स्वप्न आहेत, ते स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी तत्पर आहोत. किती वर्षापासून तुम्ही समता सैनिक दलाचे सैनिक आहात? हे मला 5 वर्ष झालेत समता सैनिक दलमध्ये मी आहो आणि समाजात जिथं जिथं अन्याय होते तिथं आम्ही धावून पडतो, तिथं वाचा आम्ही फोडतो. आम्हाला तिथं पोलीसची गरज पडत नाही, फक्त आम्ही समाजाची सुरक्षा करण्यासाठी जातो. ताई, जय भीम. आज बाबासाहेबांना तुम्ही अभिवादन करण्यासाठी आले, काय वाटते तुम्हाला? छान वाटते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी इथे असं सांगतो की जी समिती आहे त्या समितीला कसं म्हणजे ही समिती म्हणजे बरखास्त झाली पाहिजे. कारण ही समिती डेव्हलप काहीच करत नाही. दरवर्षी लोक असे रांगेत लागतात आणि दर्शनाला जातात. पण समिती जर बरखास्त झाली तर अशी परिस्थिती राहणार नाही. कारण सारे दिवस विहार जसं खुलं राहील आणि ह्या समितीला बरखास्त झाल्याशिवाय पर्याय नाही. कारण ह्या समितीनं खूप म्हणजे घोड करून ठेवलेला आहे आणि त्या घोडामुळं ही समिती बरखास्त झाली पाहिजे. एवढंच. साहेब, जय भीम. जय भीम. जय भीम. काय, कुठून आहात साहेब आपण? सर, मी नागपूरवरून आहे. माझं नाव संविधान शेंडे, नागपूर. काय सांगाल आजचा 16 ऑक्टोबर धम्मचक्र 69वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे, काय सांगाल या दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर? बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर सर, मी गायक प्रबोधनकारी या नात्यानं आम्ही सर्व चळवळीत काम करत असतो आणि या ठिकाणी जो हा जनसमुदाय बघतो आपण, हे सर्व बाबासाहेबांचा आदर्श घेण्यासाठी, बाबासाहेबाला तथागताला वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येतात. आणि हा आमचा गौरवाचा दिवस आहे जिथे आम्हाला धम्मदीक्षा मिळाली, तथागताचा धम्म मिळाला
आणि मला तरी वाटते की मी 4 ओळी सांगतो तुम्हाला की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये स्पर्धा मिळते आणि संविधानाच्या कायद्यामध्ये माणसाला दर्जा मिळते. तुम्ही कित्येक धाम करा, तीर्थ करा, कुंभ करा, पण दीक्षाभूमीच्या कणाकणामध्ये माणसाला ऊर्जा मिळते. आणि हीच ऊर्जा घेण्यासाठी, हाच आदर्श घेण्यासाठी सर्व भीम अनुयायी, सर्व कार्यकर्ते, सर्व जनसमुदाय या ठिकाणी जमत असतो. साहेब आपण गायक आहे, एखादी छोटंसं गीत म्हणा. बिलकुल बिलकुल बिलकुल. जेव्हा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली होती नागपूरला आणि नागपूरनंतर चंद्रपूरला, तेव्हा जे बाबासाहेबाची अपेक्षा, इच्छा की बुद्धाचा धम्म का दिला. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा अभ्यास केला, सर्व ग्रंथाचा अभ्यास केला, परंतु बुद्धाचा धम्म का दिला. कारण समता, न्याय, बंधुत्व, करुणा, मैत्री या सर्व गोष्टी तथागताच्या धम्मामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात बुद्ध शरण है जनहितकारी, बुद्ध शरण है जनहितकारी, हर मुश्किल का हल तो भाई मेरे बुद्ध शरण में चल, भाई मेरे बुद्ध शरण में चल, तो भाई मेरे बुद्ध शरण में चल. माझं गाणं आहे, यूट्यूबला पण आहे, ऐकू शकता तुम्ही. बघू शकता अजून पण आपण बघू शकता संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही गर्दी बघा, कसा जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे. आपण बघू शकता आपल्या मागे आम्ही लढणार शेवटच्या श्वासापर्यंत, बुद्धगया, महाबोधी, महावीर मुक्त झाले पाहिजे, अशा पद्धतीचे फलक इथले आंबेडकर अनुयायींनी लावलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व जनतेस शुभेच्छा. गेल्या कित्येक वर्षापासून महाबोधी महावीराचा लढा जो आहे, हा लढा अविरतपणे चाललेला आहे. या लढ्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस आणि BJPने या देशावर राज्य केलेलं आहे. मात्र या दोघांनाही कधीच बुद्धगया महाबोधी विहाराची आठवण आली नाही. किंबहुना आता बिहारच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कुठेच त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा मग जाहीरनाम्यामध्ये महाबोधी महावीराचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक बौद्धांना आम्ही या मॅसेजद्वारे सांगू इच्छितो की आमचे बरेचसे प्रश्न आहेत, जे प्रश्न आम्हाला स्वतःच सोडवून घ्यावे लागणार आहेत. कोणाच्याच कुबड्यांची गरज आता आम्हाला राहिलेली नाही. आणि म्हणून आम्हीच आता आमचा लढा लढणार आहोत. बौद्धांचा लढा बौद्धांनीच उभा करायचा आहे. भीमरावसाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आणि सर्व भिक्खू संघ या सर्वांसोबत हा लढा जो आहे, हा लढा अधिक उग्र करण्यासाठी आम्ही सर्वच कटिबद्ध आहोत. या संदर्भात साहेब 14 ऑक्टोबरला मुंबईला देखील मोठं आंदोलन म्हणजे सभा करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण आमचं लॉर्ड बुद्धा चॅनलला हे संपूर्ण कव्हरेज दाखवलेलं आहे. पुढील आंदोलन वाढवण्याची तयारी आहेत का आपली? मुंबईचा लढा माझ्या मते रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वात झाला. आमचा त्यांना स्पष्ट प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही सरकारमध्ये आहात, सत्तेमध्ये आहात, आणि मग सत्तेमध्ये असताना तुम्हाला मंत्रिपद मागायला कुठलंच आंदोलन करावं लागत नाही. मग महाबोधी महाविहाराचं आंदोलन करण्यासाठी किंवा महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आंदोलनाची गरज का बरं पडत आहे? तुम्ही सत्तेत आहात तर सत्तेमध्ये प्रधानमंत्र्यांसोबत बसून तो मार्ग तेव्हाच निकाली काढायला पाहिजे होता. आंदोलनाचं हे जे गणित तुम्ही लोकांसमोर मांडतात, सर्वसामान्य लोकांना मूर्ख बनवण्याचं काम जे आहे हे रामदास आठवलेंनी बंद केलं पाहिजे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.